एक लहान मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या आजोबांना भेटण्यासाठी आला होता. तो त्यांच्या आजोबांसोबत नेहमी खेळत असे. एके दिवशी त्या मुलाने आजोबांना म्हटले, मोठा होऊन मला एक सक्सेसफुल व्यक्ती बनायचे आहे. तुम्ही मला सक्सेसफुल बनण्याचा मार्ग सांगतील का? आजोबा हा म्हणाले आणि त्या मुलाला घेऊन एका नर्सरीत गेले. त्या नर्सरीतून आजोबांनी 2 लहान रोपे विकत घेतली आणि घरी परत आले. नंतर त्यांनी एक रोप एका कुंडीत लावले आणि ती कुंडी घरात ठेवली आणि दुसरे रोप घराच्या बाहेर लावले आणि त्या मुलाला विचारले, भविष्यात या दोघांपैकी कोणते रोप जास्त मोठे होईल? मुलाने थोडा विचार केला आणि म्हणाला, जे रोप घरात आहे ते मोठे होईल, कारण ते सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित आहे, आणि जे रोप बाहेर आहे ते वेगवेगळ्या संकटात सामोरे जाईल, जसे की वादळे, सूर्याचा प्रकाश, जनावरे इत्यादी. आजोबा हसले आणि म्हणाले, बघूया भविष्यात काय घडते. त्यानंतर तो मुलगा निघून गेला. 4 वर्षानंतर तो मुलगा पुन्हा आजोबांच्या घरी आला. जेव्हा त्याने आजोबांना बघितले आणि म्हणाला, आजोबा, मागच्या वेळी मी तुम्हाला विचारले होते की सक्सेसफुल आपण कसे होऊ शकतो, परंतु तुम्ही काही सांगितले नाही, पण यावेळी तुम्हाला मला सांगावे लागणार. आजोबा हसले आणि म्हणाले, नक्कीच, पण त्याआधी एकदा त्या रोपांना बघूया जी आपण 4 वर्षाआधी लावली होती. आजोबा त्या मुलाला घेऊन कुंडीत लावलेल्या रोपाच्या ठिकाणी घेऊन आले. त्यांनी पाहिले की रोप आता झाडाच्या रूपात बदललेले आहे. मग ते बाहेर गेले. तिथे त्यांनी एक रोप लावले होते. त्यांनी बघितले एक भले मोठे झाड तिथे उभे आहे. त्या झाडाच्या फांद्या दूरवर पसरलेल्या होत्या आणि येण्या जाणाऱ्यांना सावली देत होती. आजोबांनी मुलाकडे पाहिले आणि विचारले, तू सांग आता, कोणते झाड मोठे वाढले? कोण जास्त सक्सेसफुल आहे? मुलगा म्हणाला, जे रोप आपण बाहेर लावले ते. पण आजोबा, हे कसे शक्य आहे? कारण त्या झाडाने नक्कीच खूप भयंकर वादळांचा सामना केला असेल, तरी ते इतके मोठे कसे झाले? आजोबा हसले आणि म्हणाले, बाहेरच्या झाडाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, परंतु समस्यांसोबत लढण्याचा फायदा देखील असतो. बाहेरील झाडाला त्यांच्या मुळांना जिथे पाहिजे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य असते. वादळांमुळे झाडाची मुळे मजबूत बनतात. आज ती इतकी मजबूत आहे की छोटी वादळे झाडाला काहीही करू शकत नाही. मुला, मी तुला जे सांगतो आहे ते नेहमी लक्षात ठेव. जर तू नेहमी कम्फर्टेबल चॉईस ठेवली तर तुझी ग्रोथ होणार नाही. जरी तू सर्व गोष्टींचा सामना करण्यास तयार आहेस, प्रॉब्लेम्सला कधीही पण अडथळा समजू नकोस. त्यांना सक्सेसफुल होण्याची पायरी असे समज. त्या मुलाने मोठा श्वास घेतला आणि त्या झाडाकडे बघू लागला आणि त्याला आजोबांच्या शब्दांचा अर्थ समजला. ज्या अडथळ्यांना आपण आपले शत्रू समजतो तेच अडथळे आपणास स्ट्रॉंग बनवतात आणि अधिक सक्सेसफुल बनवतात. अशाच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स येत असतात. कदाचित असे वाटेल की अडथळ्यांमुळे आपल्याला सक्सेसफुल होण्याचा मार्ग बंद होईल, परंतु असे नाही. हेच अडथळे म्हणजे एक कोडे आहे जे सोडवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही खेळ खेळता त्यातील गंमत ही आहे की कसे आपण अडथळे पार करतो. लाईफ पण अशाच पद्धतीने काम करते. प्रत्येक अडथळा हा काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जातो, आपल्याला स्ट्रॉंग बनवतो. म्हणून अशा अडथळ्यांपासून निराश होऊ नकोस. त्यांना स्वीकार, सामना कर आणि पुढे जा, जिंकत जा. थँक्यू.